नमस्कार, मी प्राची घाणेकर. महाराष्ट्र एक पाऊल पुढे मध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांच्या हस्ते मुंबईमध्ये जनसेवा कनेक्ट प्रकल्पाअंतर्गत नूतनीकृत भविष्य सज्ज अंधेरी आरएस टपाल कार्यालयाचं उद्घाटन आणि कोनशिला अनावरण पार पडलं. पोस्ट विभागाच्या आधुनिकीकरणाच्या दिशेनं महत्त्वाचं पाऊल टाकत नव्या स्वरूपातील पोस्ट ऑफिस आता जनतेच्या सेवेमध्ये दाखल होत असल्याचा आनंद आहे, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. वारसा आणि आधुनिकतेचा सुंदर संगम साधत नव्यानं उभारण्यात आलेल्या या टपाल कार्यालयामुळे नागरिकांना अधिक सक्षम आधुनिक सेवा उपलब्ध होणार आहे. मानवी संवेदनांचा वाहक म्हणून पोस्ट विभागानं आजपर्यंत महत्त्वपूर्ण भूमिका बजावली असून हा विभाग सामाजिक व्यवस्थेचा अविभाज्य भाग असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नमूद केलंय. पोस्ट हे गरीब आहे का श्रीमंत आहे बघत नाही, तो कुठल्या जातीचा धर्माचा आहे हे बघत नाही. आलेल्या प्रत्येकाचं पत्र घेतं आणि ज्यापर्यंत पोचवायचं आहे त्याच्यापर्यंत पोचवतं. अशा प्रकारची ही पोस्टाची व्यवस्था आमच्या देशामध्ये कानाकोपऱ्यामध्ये तयार झाली. मानवी संवेदनाचा वाहक म्हणून पोस्ट विभागाने आजपर्यंत काम केलेलं आहे आणि म्हणूनच मला असं वाटतं की हा पोस्ट विभाग आपल्या सामाजिक व्यवस्थेचा एक भाग म्हणून आपण याच्याकडे बघितलं पाहिजे. व्हिएतनामचा विन ग्रुप महाराष्ट्रामध्ये लवकरच $6.5 अब्ज ची गुंतवणूक करणार आहे. व्हिएतनामचे राष्ट्राध्यक्ष तो लाम मुंबई दौऱ्यावर आले होते. त्यानिमित्तानं आयोजित इंडिया व्हिएतनाम बिझनेस फोरम कार्यक्रमात ही माहिती देण्यात आली. व्हिएतनाम आज आशियातील वेगानं प्रगती करणारी अर्थव्यवस्था असून महाराष्ट्रही भारताच्या आर्थिक विकासाचं प्रमुख इंजिन बनलंय. महाराष्ट्र जागतिक गुंतवणुकीचं आकर्षण ठरत आहे, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. तसंच व्हिएतनामच्या विन ग्रुपकडून महाराष्ट्रामध्ये $6.5 अब्ज गुंतवणुकीची घोषणाही भारत व्हिएतनाम आर्थिक संबंधांना नवी दिशा देणारी ठरणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी नमूद केलं. नाशिकमध्ये कुंभ उद्योग संगम व नाशिक जिल्हा गुंतवणूक शिखर परिषद 2026चं आयोजन करण्यात आलं होतं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये ही परिषद पार पडली. सिंहस्थ कुंभमेळ्याच्या अनुषंगानं धार्मिक आणि आध्यात्मिक महत्त्व असलेलं नाशिक शहर या पुढील काळामध्ये विकासाचं ग्रोथ इंजिन ठरेल. विकासाच्या बाबतीमध्ये आता नाशिक थांबणार नाही असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. नाशिकच्या अर्थव्यवस्थेतील योगदानामध्ये लक्षणीय वाढ झालेली आहे. 300हून अधिक सामंजस्य करार जिल्हा स्तरावर झाले असून जवळपास 13,190 कोटी रुपयांची गुंतवणूक अपेक्षित आहे आणि सुमारे 32,000 नवीन रोजगार निर्माण होत आहेत, असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते नाशिक त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळ्याच्या बोधचिन्हाचं अनावरण करण्यात आलं. सह्याद्री अतिथीगृह इथं हा कार्यक्रम पार पडलेला आहे. नाशिक त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळ्याच्या अधिकृत बोधचिन्हामध्ये भारतीय अध्यात्म, श्रद्धा आणि सिंहस्थ परंपरेचं दर्शन घडतं. भगवान शंकराचं त्रिशूळ, पवित्र श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर मंदिराची छटा आणि शिवलिंगाच्या स्वरूपात साकारलेली गोदावरी नदी यांचा या बोधचिन्हामध्ये अत्यंत समर्पक आणि कलात्मकपणे वापर करण्यात आला. रोहा अष्टमी नगर परिषदेच्या हद्दीतील विविध विकास कामांचं भूमिपूजन उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते पार पडलं. श्री धावीर महाराज मंदिर परिसरातील भक्तनिवासाचं नूतनीकरण, कुंडलिका नदीकाठावरील पूर संरक्षण भिंतीचं बांधकाम, कुंडलिका नदी संवर्धन गार्डनमध्ये भव्य शिवसृष्टी शिल्प उभारणी तसंच कोकणच्या समृद्ध खाद्य संस्कृतीची ओळख जपत स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना देणाऱ्या विविध उपक्रमांचा यामध्ये समावेश होता. ही सर्व कामं रोहा अष्टमीच्या पर्यटन, सांस्कृतिक, जतन आणि नागरिकांच्या सुविधांच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे, असं उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार म्हणाले. सातारा जिल्ह्यामध्ये महाबळेश्वर तालुक्यातील तापुळा ते अहिर या गावांना जोडणाऱ्या पुलाची पाहणी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेली आहे. या पुलाचं 95% काम पूर्ण झालं असून येत्या काही महिन्यांमध्ये तो वाहतुकीसाठी खुला करण्यात येणार आहे. तापुळा ते अहिर दरम्यानचा हा पूल तयार झाल्यावर कोकण आणि पश्चिम महाराष्ट्र एकमेकांना जोडला जाणार आहे. तसंच या भागातील लोकांचा 45 किलोमीटरचा वळसा वाचणार असून येणं जाणं अधिक सुलभ होईल, असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं. आणि या बातम्यांसह महाराष्ट्र एक पाऊल पुढे मध्ये वेळ झालेली आहे इथेच थांबण्याची. नमस्कार.